तेव्हा ज्यांनी मला विचारलं की तुला काय बनायचंय, तर ह्या स्पर्धा परीक्षेतल्या यशामुळे बाबांनी सांगितलं होतं की तुला मोठी होऊन एक कलेक्टर आणि अधिकारी बनायचंय. आणि मला तर तेव्हा कलेक्टरचं मे बी स्पेलिंगही येत नसेल. मी निरागसप्रमाणे ते उत्तर देऊन टाकले की मला अधिकारी बनायचं. आणि तेव्हा त्यांच्या तोंडी एक वाक्य होतं की अच्छा, म्हणजे आम्ही आता पुढे जाऊन एवढी मोठी अधिकारी होऊ की आम्ही तुला सॅल्यूट करू. असं नाही वाटलं कधी की एकतर 10वी मध्ये तुम्ही मुलींमधून कोल्हापूर तुमच्या डिव्हिजन मध्ये पहिल्या होता, 12वी मध्ये पण तुम्हाला खूप चांगले मार्क्स होते, वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप असेल किंवा याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत होतं, आणि अचानक स्पर्धा परीक्षेत आलं की अपयश यायला सुरुवात झाली. खरं सांगायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचं ऍक्च्युअली प्रेशर होतं की कुठे नेमकं चुकतंय. आणि खूप वेळा असा डाऊट आला की सीओएपी मध्ये प्लेसमेंट मी नाकारून, कारण बरेच जण इंटर्नशिप करायचे, प्लेसमेंट घ्यायचे, आम्हाला ते द्यायला लागायचं होतं की तुम्ही का नाकारतायत. निकाल येतच नव्हते, पण असं नाही की अभ्यास कमी पडत असेल, पण अगदी एक मार्काने माझे सगळे रिझल्ट जात होते. एमपीएससी साठी एक वेळ लागावं लागतं, ते लागायला मला थोडा वेळ लागला थोडाफार, कारण कट ऑफचा अंदाज आला होता. आणि म्हटलं की एसटीआय मिळू शकते. सो पहिल्यांदा एसटीआयची लिस्ट मी ओपन केली आणि त्यात नाव होतं. आणि त्यामुळे दोघा आई बाबांनाही प्रचंड आनंद झाला होता. आणि इथेही माझी चूक झाली की PYQs वरती तेवढा होल्ड नव्हता, किंवा खूप साऱ्या आपल्याला एमपीएससी मध्ये प्रश्नोत्तर तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे, भरपूर टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या पाहिजेत. तर ती एक माझी चूक झाली की मी ती सॉल्व्ह केली नव्हती. प्रत्येक अधिकारी हे सांगतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील त्याच्यावरती द्या, PYQ वरती भर द्या, पण विद्यार्थी ते करत नाही, जे तुम्ही पण करत नव्हतात. मुख्य परीक्षेची तयारी कधी केली पाहिजे? नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्ट्यावरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे पॉडकास्ट आपण पाहत असतो. नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आज आपल्यासोबत एसटीआय म्हणून ज्यांची निवड झालेली आहे अशा प्रणाली गायकवाड मॅडम आहेत. मॅडम, वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. खरं तर स्पर्धा परीक्षा मॅडमसाठी नवीन नाही, कारण 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, प्रज्ञाशोधक परीक्षा, अशा कुठल्या त्यांची मी फाईल पाहिली आणि ती फाईल एवढा मोठा गट्टा होता की ज्याच्यावरती सगळे प्रमाणपत्र होते. आता माझ्या समोर नाही दाखवले असते. त्या फाईलमधून एक गोष्ट लक्षात आली की लहानपणापासून या स्पर्धेची आवड होती, अधिकारी बनण्याची आवड होती. सीओईपीच्या स्टुडंट आहेत, ENTCच्या ते स्टुडंट आहेत, आणि खरं तर UPSCचं प्रिपरेशन करत असताना त्यांना ही STIची पोस्ट मिळाली. नक्की त्यांचा प्रवास काय होता? आपल्याला माहिती आहे की सीओईपीचे प्रत्येक रिझल्टमध्ये वेगवेगळे अधिकारी आपल्याला दिसतात. आता नक्की मॅडमचा प्रवास कसा होता हे त्यांच्या तोंडूनच ऐकायला आपल्याला आवडेल. कशा आहात मॅडम? मी खूप छान. काय वाटतंय आता? मी मस्त. STIचा रिझल्ट आलाय, STI झालात. पहिला प्रश्न, का तुम्ही सीओईपीच्या स्टुडंट आहात, तुमचं जे रेकॉर्ड मी पाहिलं, बरोबर, ते रेकॉर्ड पाहून मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचार वाटतो की या STI पदावर समाधानी आहात का? समाधानी आतापुरतं तरी मी हो असं उत्तर देईन, कारण आता जो मी कंबाईन आता फोकस केली होती 2025 पासून, तर त्यामुळे आता मी समाधानी आहे. पण मी एक कायम वाक्य घेते की आय एम नॉट डन येट. सो आहे, पुढे एक करायचंच आहे. अच्छा, UPSC का MPSC? UPSC आहे, अल्टिमेट एम तर तोच आहे. आता राज्यसेवा आणि UPSC दोन्हीचे आता आपण बघितलं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक झालेला आहे, तर आता इथून पुढे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी सुरू राहील. क्या बात आहे. पण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न काय नवीन नसेल, कारण तुम्ही UPSC जर प्रिपरेशन करत होतात. हो. अच्छा, त्यामुळे 2024 पर्यंत मी करत होते. UPSCचे 2 प्रिलिम्स दिलेले आहेत, परंतु UPSC वेळेस पण असं झालेलं की एक ज्यांचा जो CSAT जो एक इलिजिबल पेपर असतो तो थोडा JEE म्हणजे त्यातलं मॅथ्स वगैरे परत थोडं एक डिफिकल्ट त्यांनी केलं होतं, कारण तो पण इलिजिबल राहिला नव्हता, त्यालाही सेपरेट अभ्यासाची तेवढीच गरज होती. बरोबर. आणि मग त्यामुळे मी एक आवाका लक्षात घेतला, इनपुट आउटपुट रेशिओ बघितला. 28 मेची एक्झाम होती UPSC, 4 जूनला MPSCची होती, आणि त्यात माझं एक मार्काने कट ऑफ राहिला. मग त्यामुळे मी ठरवलं आलं की ठीक आहे, आपण MPSC करू. इथेही चांगल्या पोस्ट आहेत, क्लास 1च्या पोस्ट आहेत, आणि आपण इथून एखादी पोस्ट ग्रॅब करून परत आपला UPSC प्रवास सुरू करता येईल. त्यामुळे मग मी MPSC कडे वळाले आणि तिथून मग ही MPSCची जर्नी मग सुरू झाली. पोस्ट कुठलीच कमी नसते, कारण आज आपण पाहतो की तलाठीसाठी तलाठीची मोठी पदसंख्या या ग्रुप सी मध्ये ऍड झाली. करेक्ट. तर तलाठीसाठी 11 लाख अर्ज आलेत. हो. जनरली गट ब किंवा गट क साठी एक 4, 5, 6 लाखांच्या आसपास अर्ज असतात. तेव्हा कुठलंही पद हे छोटं नसतं. STI मिळालं, तुम्ही स्टेबल झालात. आता थोडी स्टेबल आहे. एक्झॅक्टली, मेंटली स्टेबल झालात तुम्ही. आता पुढचं यश तुमच्या जवळ आहे. तुमची जी फाईल मी चेक करत होतो, म्हणजे बाबांनी ती फाईल दाखवली, त्या फाईलमध्ये खूप वेगवेगळे सर्टिफिकेट होते, वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा,
हो. स्कॉलरशिप असेल, 34 स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, प्रज्ञाशोधक परीक्षा, याची खूप वेगवेगळे सर्टिफिकेट होते. कसा होता प्रवास? खरंच तो मला इंटरेस्टिंग वाटला. तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. थँक्यू. ऍक्च्युली हे मी खरंच यासाठी बाबांना माझ्या श्रेय देईन. त्यांनी जर माझ्यातलं एक कॅलिबर ओळखलं नसतं तर आय वुड बी लाईक काइंड ऑफ अन ॲव्हरेज स्टुडंट ओनली. शाळेचाही त्यात तेवढाच मोठा वाटा आहे. ज्युबिली इंग्रजी कन्याशाळा माझी शाळा आहे. लहानपणापासून त्या शाळेची मी शाळेत मोठी झाली. 10वीचाही रिझल्ट त्याच शाळेत आलेला आहे. प्रवास खूप सुंदर होता. अथनीकर मॅडम माझ्या 3रीमध्ये, तिथून माझा एक प्रवास सुरू झालेला. जेव्हा स्पर्धा परीक्षा या आपण देतो, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, ह्या सगळ्या हे सब्जेक्ट्स मला ऍक्च्युली आवडायचेच खूप. आणि मग एखाद्या परीक्षेमध्ये एखादं यश मिळालं. MTS मध्ये मी राज्यात 13वी होते. आणि मग आपण तो प्रवास सुरूच होतो की मग स्कॉलरशिपमध्ये पण यश मिळालं, मग आपल्याला एक्झाम्स देऊच वाटतात. आणि मग त्यामुळे तो प्रवास सुंदर, आणि म्हणूनच स्पर्धा परीक्षा मे बी मला खूप आवडतात. आणि ह्या फील्ड इंजिनिअरिंग जरी असले तरी मला इथेच करायचं होतं करिअर. बरोबर. मग आता कारण या स्पर्धात तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही स्कॉलरशिप 4थी असेल किंवा 7वी असेल, तिथूनच आवड होती? हो. तिथूनच एक आवड निर्माण झाली होती. कारण गणित, बुद्धिमत्ता मला खूप आवडतात. म्हणजे अजूनही आपल्या कंबाईनलाही तो 20 मार्काचा आहे विषय. तर जरा थोडंफार, कारण GS वाचून एक जरा असं कंटाळा तर मग लगेच गणित सोडवा किंवा एक रिझनिंग घ्या. तर तेव्हापासून मी आपले तलाठी म्हणा किंवा तेव्हाही परीक्षा अशा व्हायच्याच. तर त्यामुळे माझ्या ज्या मॅडम होत्या ते पेपर्स वगैरे मला द्यायचे, तेव्हा पण मी ते सॉल्व्ह करायचे. तर त्यामुळे तेव्हापासून ते होतं की आपल्याला पुढे जाऊन हेच करायचं आहे. स्कॉलरशिपसाठी स्पेसिफिक असं तुमच्या स्कूलमध्ये काही कोचिंग वगैरे असेल? असं काही नाही, स्कूलमध्ये स्पेसिफिक नव्हतं. पण मिरज, सांगलीमध्ये तो एक म्हणतात ना, एक स्पर्धा परीक्षांसाठी जे पोषक वातावरण लागतं तर ते आहे म्हणजे तिकडे. आणि बाह्य परीक्षांसाठी MPSC जसं पुणे आहे तसं बाह्य परीक्षा खूप जण देत असतात परीक्षा, आणि त्यामुळे नाही, खरी आवड तुम्हाला जी आवड होती ही 4थी स्कॉलरशिप असेल किंवा प्रज्ञाशोधक परीक्षा असतील किंवा 7वी स्कॉलरशिप असेल याच्यामधून. कारण काय होतं, जनरली तुमचं स्कूल तसं होतं आणि तुमच्या बाबांना पण त्याची आवड होती, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत होत्या. आज भरपूर अजूनही बऱ्याच शाळांमध्ये असेल किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हे पुरत नाही. आता पहा, इग्नाईट अकॅडमी की ज्यांचं MPSC मध्ये खूप चांगलं नाव आहे, आणि त्यांनी इग्नाईट पाठशाला म्हणून एक कोचिंग क्लास त्यांनी सुरू केलेला आहे. कुणासाठी? स्कॉलरशिपसाठी. आणि आत्ता मागच्या आठवड्यात जो काही रिझल्ट लागला त्याच्यामध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांचे पास झाले. म्हणजे हे विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. असं कुणीतरी पुढाकार घेणं पण तेवढं गरजेचं आहे. कारण आज तुमची शाळा तशी होती, शाळेमध्ये होतं, या स्पर्धा घेत होते, शाळा इंटरेस्ट दाखवत होती, तुमच्या बाबांचा इंटरेस्ट होता, म्हणून कदाचित तुम्हाला तिथं संधी मिळेल. कारण ते वय असं असतं की त्या वयात तुम्ही तुमचा निर्णय नाही घेऊ शकत. अगदी करेक्ट. सो त्यावेळेस ते बाबांनीच ओळखायला लागतं की ओके, आपली मुलगी ह्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकते, तर मग आपण या परीक्षा तिला द्यायला लागू. अजून एक छोटासा इन्सिडन्स होता. 2009 साली मिरजेत थोडीफार एक दंगल समान एक सिच्युएशन होती, आणि त्यामुळे बऱ्याच पोलिसांचं वगैरे ते पोस्टिंग झालं होतं. आणि बाबांच्या ओळखीचे एक सर होते, सागर सर म्हणून, तेव्हा ते DYSP होते, त्यांचं पोस्टिंग मिरजेत होतं. तेव्हा दंगलची अशी सिच्युएशन होती, तर आम्ही ॲज ए सेड की मिरजेत हार्ट ऑफ द सिटीमध्ये राहायचो. सो अगदी पोलिसांना बघायचं आणि थोडंफार एक आदळयुक्त भीती असायची. तर त्यामुळे थोडंफार घाबरायचे मी. पण बाबांनी तेव्हा सांगितलं की ते जे आहेत फॅमिली फ्रेंड होते, सो ते घरी येणार होते. सो थोडीफार मी घाबरलेले. पण तेव्हा ज्यांनी मला विचारलं की तुला काय बनायचंय, तर ह्या स्पर्धा परीक्षेतल्या यशामुळे बाबांनी सांगितलं होतं की तुला मोठी होऊन एक कलेक्टर आणि अधिकारी बनायचं. आणि मला तर तेव्हा कलेक्टरचं मे बी स्पेलिंगही येत नसेल की कुठली परीक्षा द्यायला लागणार किंवा कसा असेल पुढचा प्रवास, काही माहित नव्हतं. फक्त मी एक लहान होते, मी निरागसप्रमाणे ते उत्तर देऊन टाकले की मला अधिकारी बनायचं. आणि तेव्हा त्यांच्या तोंडी एक वाक्य होतं की अच्छा, म्हणजे आम्ही आता पुढे जाऊन एवढी मोठी अधिकारी होऊ की आम्ही तुला सॅल्यूट करू. सो हे एक वाक्य मनात थोडं बिंबवलं होतं, आणि त्यामुळे मग ही जर्नी म्हटलं की नाही, आता आपण अधिकारी बनायचंच एक स्वप्न आहे. तर त्या दृष्टीने मग वाटचाल माझी सुरू झाली. आणि मग शाळेतल्या आपल्या नॉर्मल परीक्षा तर होत राहतात, त्याच्यात प्रावीण्य पण मिळवत राहतो. पण मला एक कळलं होतं की आपल्यात काहीतरी वेगळं आहे, आणि त्यामुळे या एक्झाम्सचा मग मी द्यायचे. मग गणित प्रावीण्य म्हणा किंवा इतिहास, भूगोल, प्रज्ञाशोध यासारख्या परीक्षा मग द्यायला लागले. आणि मग त्यात यश मिळत गेलं. आणि मग त्यामुळे सोशल सायन्स हा सब्जेक्ट मला आधीपासून खूप आवडायचेच, आणि मग त्यामुळे देत होते या परीक्षा. अच्छा, म्हणजे ऑप्शनलला सोशल सायन्स ठेवलं? सोशिओलॉजी आहे. सोशिओलॉजी, ओके. सोशिओलॉजी आहे. तुमच्या ती फाईल ज्यावेळेस चेक करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला एक मला वाटतं 10वीत की 6वीत असतानाचं एक लेटर आहे की जे शाळेने तुम्हाला दिलंय, आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की 10वी 6माही परीक्षेमध्ये तुमचा पहिला क्रमांक आल्यामुळे तुम्हाला ध्वजारोहणाचा मान तुम्हाला होता. तो काय प्रकार होता? म्हणजे माझ्या शाळेमध्ये ऍक्च्युली अशी प्रथा आहे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी प्रमुख पाहुणे म्हणून
एक विद्यार्थिनी ज्या असतात शाळेच्या त्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून एक चान्स मिळतो. क्या बात 15 आहे. ऑगस्टला चान्स असतो की जी शाळेमध्ये सर्वात छोटी विद्यार्थिनी असेल तिला तो ध्वजारोहणाचा मान मिळायचा. त्यावेळेस मी शाळांमध्येही बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्यांमध्येही मला चान्स द्यायचे, म्हणजे शाळा अपॉर्च्युनिटी संधीच द्यायचे. तर तेव्हा मी प्रास्ताविक करायचे आणि तेव्हा असं बघितलं की माझ्या स्टेजवरती जे आहेत प्रमुख पाहुणे ते वेगळे होते आणि मला तो चान्स मिळाला नव्हता. परंतु मला असं होतं की 10वीत ही आपल्याला संधी आहे, कारण ती तर लक बाय चान्स होती. 15 ऑगस्टला जे छोटे असणं ते लक बाय चान्स आहे. पण 10वीला आपण आपल्या कर्तृत्वाने मिळवू शकतो. आणि असं नाही की मला ध्वजारोहणाचा मान मिळेल, माझ्यासोबत माझ्या पॅरेंट्स, माझी पूर्ण फॅमिली तेव्हा शाळामध्ये आली होती. अच्छा. सर्वांना स्टेजवरती बसण्याचा तो मान मिळाला होता. त्यामुळे म्हटलं की हा तरी आपल्या आई-बाबांनाही तो एक सन्मानाची संधी आहे. माझी शाळा 1937 ची आहे. माझी आई ही त्याच शाळेमध्ये शिकलेली आहे. क्या बात आहे. त्यामुळे तिलाही ते खूप ऊर भरून आला होता जेव्हा मला तो ध्वजारोहणाचा मान मिळाला होता. आणि मग त्यामुळे तेव्हा ते मला मिळवायचं होतं. तसं 10वी 6माहीमध्ये मी प्रथम क्रमांक पटकावला आणि मग तो मान मला मिळाला होता ध्वजारोहणाचा. ग्रेट. मग आता तो झाला शाळेचा प्रवास. शाळेचा प्रवास. काय नक्की या स्पर्धा परीक्षेचा प्रवास कुठून सुरू झाला? ऍक्च्युअल स्पर्धा परीक्षा तुम्ही लहानपणापासून देताय. हो. एमपीएससी किंवा युपीएससी तुम्ही प्रिपरेशन करत होता. हा हा. प्रवास कुठून सुरू झाला? युपीएससी ऍक्च्युली आता जेव्हा मला सीओएपी कॉलेज मिळालं होतं, युनिक क्लास बद्दल मी खूप ऐकलं होतं. म्हणजे माझे जे चुलत भाऊ वगैरे आहेत त्यांनी याच स्पर्धा परीक्षांमध्ये क्लासेस वगैरे केले होते. त्यामुळे युनिक क्लास मी फाउंडेशनसाठी मी लावला होता आणि क्लासेस करून विकेंड्स वगैरे क्लासेस करायचे. परंतु झालं असं की लॉकडाऊन लागलं, त्यामुळे परत बॅक टू मिरज गेले. तिथे थोडंफार असं होतं की थर्ड इयर वगैरे कॉलेजचंही खूप हेक्टिक असायचं. जरी वाटतं ऑनलाईन, पण बरेचसे असाइनमेंट्स आणि या सगळ्यामध्ये थोडंफार माझा तो परत स्टडी मागे पडला. मग 2022 पासून परत सुरुवात झाली माझ्या या स्पर्धा परीक्षाची. तेव्हा युपीएससीची जर्नी, मग युपीएससी प्रिलिम्स वगैरे 2 दिल्या होत्या आणि मग एमपीएससी आपण देतोच, म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये आल्यावर आपण सगळ्या परीक्षा देतच असतो. आणि मग तेव्हा असं झालं की 1 मार्काने एमपीएससीचा कट ऑफ राहिला होता. मग म्हटलं की एमपीएससीचा आवाका एक कळाला होता. त्यामुळे डिसाईड केलं की राज्यसेवा आपण मग सुरू करू. मग राज्यसेवेचा प्रवास माझा तिथून मग सुरू झाला. अच्छा. आणि अभ्यास कुठं करायचा? अभ्यास आता 2024 पासून मी घरीच अभ्यास करत होते आणि माझी ऍक्च्युअली ही सर चूक झाली की मला कळालं नव्हतं की नेमका अभ्यास कशा प्रकारे असावा, कारण एमपीएससीचं जे आपलं हब आहे ते आपलं पेठ आहे आणि मी त्यापासूनच अलिप्त राहत होते. बरोबर. आणि मला तिथेही लायब्ररी लावली होती, पण मग सगळ्याच म्हणजे जे कॅट करणारे असू देत, नीट, जेई असे सगळे स्टुडंट्स असायचे आणि त्यामुळे मला एक जे म्हणतात ना की किक मिळत नव्हती किंवा एक माहित नव्हतं की कसं अप्रोच करावं या एक्झामला. जी नॉर्मल पुस्तकं असतात ती वाचत होते किंवा काय, पण लायब्ररी मला इथं जेव्हा आल्यावर मी एक लायब्ररी लावली तेव्हा मला एमपीएससी ऍक्च्युअली कळली की अशा प्रकारे द्यायची आहे. आणि मग तिथून माझा एमपीएससीचा प्रवास सुरू झाला. मग इथे पेठेतच लावली होती लायब्ररी. अच्छा. म्हणजे आधी घरातूनच करत होते. ओके. मग कोविडमध्ये काय सिच्युएशन होती? कोविडमध्ये नक्की कॉलेजचा अभ्यास करत होतात की? कोविडमध्ये माझे विकेंडला क्लासेस असायचे, त्यामुळे लेक्चर्स केले होते, पण म्हणतात की लेक्चर्स करून उपयोग नाही, तुम्हाला तुमचा सेल्फ स्टडी तेवढाच इम्पॉर्टंट असतो. तर त्यामुळे आणि युपीएससीला डिस्क्रिप्टिव्हची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची खूप झाली पाहिजे. त्यामुळे माझे लेक्चर्स करून झालेले, पण माझी म्हणावी तशी डिस्क्रिप्टिव्हची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस एवढी झाली नव्हती कोविडमध्ये. आणि त्यामुळे तेच बाकी सगळ्या पण या गोष्टी असतात थोडेफार, कारण आईचेही मेडिकल सर्वंट असल्यामुळे तिलाही जॉब वगैरे जायला लागायचं. सो घरी थोडंफार बघणं असायचं, त्यात कॉलेजचेही बरेच असाइनमेंट्स असायचे आणि थोडंफार डिस्ट्रॅक्शन्स येऊन गेले होते कोविडमध्ये. त्यामुळे तेवढा युपीएससीचा म्हणावा तसा अभ्यास झाला नव्हता. आणि त्यामुळे कोविडमध्ये 2022 पासून मग त्यामुळे ती जर्नी सुरू झाली. अच्छा. पण मग आता युपीएससी वरून परत तुम्ही एमपीएससी कडे आलात. त्यावेळेस तर पॅटर्न वेगळा होता पूर्ण. युपीएससीचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह होता, एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्ह होता. मग याची सुरुवात कशी केली? एमपीएससीचं ऍक्च्युअली झालं असं, जेव्हा सर मी 2023ला युपीएससी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा एमपीएससी पण डिस्क्रिप्टिव्हच होणार होती. म्हणजे त्यावेळेस तो निर्णय आला होता. आणि मग माझं असं झालं की बरोबर, मग त्यामुळे एमपीएससी आपल्याला करता येते, म्हणून मी एमपीएससी कडे ऍक्च्युअली मग म्हटलं की दोन्ही आपण करूच शकतो. पण तोपर्यंत परत आयोगाने डिसिजन घेतला की 2 वर्षासाठी परत एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची होणार आहे. मग त्यामुळे मग डिसाईड केलं की ठीक आहे, आता आपण एमपीएससी करायचं ठरवलं आहे आणि आधीचा माझा स्पर्धा परीक्षांचा थोडा आवाका होता, परिचयाच्या होत्याच, त्यामुळे म्हटलं की ऑब्जेक्टिव्हवर एक हात होता आणि म्हटलं की आपण करू शकतो मग राज्यसेवा या एक्झाम. आणि म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण इथून एक सिक्युअर एक ग्रॅब करू पोस्ट आणि मग परत आपण युपीएससीची जर्नी सुरू करू शकतो. अच्छा. मग याच्यामध्ये राज्यसेवा टार्गेट केले होते की कंबाईन?
राज्यसेवा टार्गेट केली होती पहिला तर. Okay. त्यासाठी क्लासेस वगैरे सगळे जॉइन केले होते आणि जे काही आपले नॉर्मल म्हणजे स्टडी बेस आहेत तो सगळा फॉलो केलेला होता. राज्यसेवाच होती टार्गेट आणि परंतु आता पण राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह झाली. मला आता 104 मार्क्स होते 2024च्या राज्यसेवेत आणि 106.5 कट ऑफ लागला. मग तेव्हाही असं झालं की ठीक आहे 1 मार्काने गेला. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्हच होणार होती आणि मग म्हटलं की ठीक आहे आता कंबाईन करू शकू आपण आणि मग त्यामुळे परत मग कंबाईनवरती मग शिफ्ट झाले परत. अच्छा. असं नाही वाटलं कधी, की एकतर 10वी मध्ये तुम्ही मुलींमधून कोल्हापूर तुमच्या डिव्हिजनमध्ये पहिल्या होता. 12वी मध्ये पण तुम्हाला खूप चांगले हो. मार्क्स होते. वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप असेल किंवा याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत होतं आणि अचानक स्पर्धा परीक्षेत आलं की अपयश यायला सुरुवात झाली. असं प्रेशर नव्हते येत का? हो, म्हणजे खरं सांगायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचं ॲक्चुअली प्रेशर होतं, की कुठे नेमकं चुकतंय आणि खूप वेळा असा डाऊट आला, की COAPमध्ये प्लेसमेंट मी नाकारून कारण बरेच जण इंटर्नशिप करायचे, प्लेसमेंट घ्यायचे. आम्हाला ते द्यायला लागायचं होतं, की तुम्ही का नाकारतायत? कारण बरेच जण MS वगैरे करायसाठी बाहेरच्या गावी जाण्यासाठी सुद्धा प्लेसमेंट नाकारत होते आणि आम्ही HODींसमोर जाऊन की सांगितलेलं, की नाही मला स्पर्धा परीक्षा करायच्यात आणि UPSCच तेव्हा टार्गेट होती. त्यामुळे मी प्लेसमेंट नाकारलेली आहे. सो हा खूप मोठा म्हणजे डिसिजन घेतला होता. आई-बाबांनाही असं झालं, की हा डिसिजन एवढा मोठा कसा केला? कारण प्रायव्हेट जॉब करूनही तू करू शकत होतीस. परंतु सिनियर्सची वगैरे कॉन्टॅक्ट केल्यावरती कळालं होतं, की साइड बाय साइड गोष्टी नाही चालत. तेवढा जस्टिस आपल्याला द्यावा लागतो. तो जॉब करून आपण नाही करू शकत. त्यामुळे तेव्हा एक डिसिजन घेतला होता, की प्लेसमेंट नाही घेतली आणि लहानपणापासूनच होतं स्वप्न, की अधिकारी बनायचंय. त्यामुळे मग माझी UPSCची ती जर्नी होती, ती मी सुरू ठेवायचा डिसिजन घेतला होता. त्यामुळे खरंच प्रेशर तर खूप आलं होतं कारण निकाल येतच नव्हते. पण असं नाही की अभ्यास कमी पडत होते. पण अगदी 1-1 मार्काने माझे सगळे रिझल्ट जात होते. म्हणजे मला आठवतंय 23चा रिझल्ट मला 92 होते, 93 कट ऑफ लागला. 24च्या वेळेसही असं झालं की 28 एप्रिलची एक्झाम नंतर ती झाली 1 डिसेंबरला. सो तो सगळा पण स्पॅन जात होता. सो वर्ष अशीच जात होती आणि काही रिझल्ट तर हातात येत नव्हता. सो प्रेशर तर ह्या सगळ्या गोष्टींचं होतं की परत काय करायचं. 2025लाही असं झालं होतं. कंबाईनचाही रिझल्ट गेला आणि राज्यसेवेचाही 1-1 मार्काने रिझल्ट गेला आणि मी लिटरली असे होते की आय विल स्विच द फील्ड. पण अगेन मी माझ्या मेंटॉरसोबत बोलले आणि ते म्हटले की 2 अटेम्प्ट झाले तुझे. 3रा अटेम्प्ट एक देऊन बघ. तुझी कारण प्रिलिम्स होता तो माझा ऑब्स्टॅकल होता. मेन्ससाठी कसं होतं थोडंफार इंग्लिश आणि मराठीचं मला आहे आवड. या भाषा विषयांची थोडी आवड असल्यामुळे मला माहीत होतं की मी ते करू शकेन. कारण राज्यसेवेसाठी पण मी प्रिपेअर केलं होतं हे 2 सब्जेक्ट. तर त्यामुळे म्हटलं की ठीक आहे प्रिलिम्स आपण आता आपले म्हणजे म्हणतात ना की MPSCसाठी एक वेळ लागावं लागतं. ते लागायला मला थोडा वेळ लागला आणि मग त्यामुळे जेव्हा मी डिसिजन घेतला 1 जून 2025ला डिसिजन घेतला की ठीक आहे आता कंबाईन आहे आपल्या हातात करू आणि ग्रॅब पोस्ट करू. सो आत्ताची जी होती ती माझी पहिलीच मेन्स होती आणि त्यामध्ये मग STI पद मिळालं. ग्रेट. काय क्षण होता तो ज्यावेळेस STI मिळाली, रिझल्ट आला? हो. 1 महिन्यापासून ॲक्चुअली आयोगाचे आता आपले सचिव बदललेले आहेत. तर आणि फास्ट प्रक्रिया होत होत्या. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 1 महिन्यापासून होतं की आज GMA येईल, आज GMA येईल. तर डोक्यात हेच होतं की मे बी जनरल मेरिट लिस्टच लागेल आणि होप होते की ॲटलीस्ट मी हे अंडरस्टँड करू शकते की मिळेल का पोस्ट थोडंफार काउंट करून. पण मी अगदीच लिफ्टमध्ये होते. बाबा तर ड्युटीवरच होते. मी लिफ्टनी गेले. मी लिटरली पहिला STIचीच बघितली. मी जनरल मेरिट लिस्टची नाही बघितली, ASOची नाही बघितली. कारण STI थोडंफार एक मॅनिफेस्ट केलं होतं महिनाभर झालं, की थोडाफार कारण कट ऑफचा अंदाज आला होता आणि म्हटलं की STI मिळू शकते. सो पहिल्यांदा STIची लिस्ट मी ओपन केली आणि त्यात नाव होतं आणि मग त्यामुळे दोघा आई-बाबांनाही प्रचंड आनंद झाला होता आणि दोघांनाही खूप गहिवरून आलं होतं. सो म्हणजे तो आहे म्हणजे असं लिटरली वाटलं की जेव्हा त्यांना हग केली, पॅरेंट्सना हग केले वगैरे आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. तर तेव्हा वाटलं की इतक्या वर्षाची जी मेहनत होती किंवा ते सगळं समोर चित्र उभं राहिलं आणि ह्यासाठीच हा सगळा अट्टहास केला होता. ते सगळं म्हणजे एकदम डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं होतं आणि पॅरेंट्स आर सो हॅपी आणि त्यासाठीच तर म्हणजे मला तर असं होतं की त्यांच्यासाठीच करायचं आहे आणि खूप हॅपी होते. मग मलाही खूप त्यामुळे आनंद त्यांनी झाला. लहानपणापासून ते स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी त्याच्यासाठीच लहानपणापासून कारण यश कंटिन्यू तुमचं पाहत होते ते. हो. म्हणजे लहान वयात जे पाहिलं ते आत्ता त्यांना पाहिजे होतं. कारण हो. आई-वडिलांसाठी त्यांचं लेकरू कधीच मोठं होत नसतं. ते लहानच असतं. त्याच्यामुळे त्यांना ते यश पाहिजे होतं. ते यश मिळालं. पण ह्या गोष्टी आता तुम्ही ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस तुम्ही सांगितले की थोडासा तुम्हाला उशीर झाला त्या MPSCचं वेळ लागायला. म्हणजे याचा अर्थ पहा स्पर्धा परीक्षेमध्ये 2 गोष्टी असतात. तुम्ही कुठेतरी चूक करता म्हणून तुम्हाला डिले होतं. नक्की काय चुकत होतं तुमचं? ओके. सो
मी अगदी स्पष्टपणे Yes, सांगेन, वास्तव घट्ट आहे, वास्तव बोला. 10वी-12वी माझे रिझल्ट खूप चांगले होते. बोर्डात आलेले 12वीतही छान रिझल्ट आला. COAP मिळालं. सो थोडंफार असं होतं, की हां, मी करू शकते आणि UPSC ॲक्चुअली टफ होती. पण MPSCचं असं झालं, की हां, माझा आवाका आहे, मी करू शकते. सो एक असते ना कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्सची एक लाईन असते. हं. आय माइट हॅव क्रॉस दॅट लाईन आणि त्यामुळे जेवढं म्हणावं लागतं तेवढं मी डेडिकेशन नाही देऊ शकले आणि मी थोडीफार सोशलेबल पण गर्ल आहे. सॅक्रिफाईस मला असं आहे की मैत्रिणींसोबत ही तेवढी एक असते म्हणजे एक टाइम स्पेंड करावा आणि हे. पण MPSC आपण ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये आलेलो होतो ह्या सगळं सॅक्रिफाईस आपल्याला करावा लागतो. सोशल मीडिया पूर्णपणे कट ऑफ करावा लागतो. आणि एक अजून एक मला सांगावीशी गोष्ट वाटते की PYQs. मला नोट्स काढायची सवय आहे. सो प्रत्येक कुठली गोष्ट असली की मी नोट्स काढते. आणि मला असं की हां, म्हणजे आणि टेस्ट सिरीज जाऊन द्यायचे मी, की परत PYQs म्हणजे नॉर्मल बघायचे. पण जे आपण सारखे प्रश्न उत्तर आपण बघतो, तर तेवढा माझा सराव नव्हता त्या प्रश्नोत्तरांचा. आणि इथेही माझी चूक झाली, की PYQs वरती तेवढा होल्ड नव्हता किंवा खूप साऱ्या आपल्याला MPSCमध्ये प्रश्नोत्तर तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे, भरपूर टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या पाहिजेत. तर ती एक माझी चूक झाली, की मी ती सॉल्व्ह केली नव्हती. मी फक्त नोट्स वाचून जायचे. एक टेस्ट सिरीज असायची आठवड्यातून एकदा, ती द्यायची. त्यामुळे एवढा आवाका मला आला नव्हता, की कारण राज्यसेवेच्या पण परीक्षा देताना एक एनालिटिकल थिंकिंग लागतं, की कशाप्रकारे प्रश्न टॅकल करावा. आता आपण एखाद्या इन्स्टिट्यूट जॉइन केल्यावरती त्यांचं एक कळून जातं, की कुठे कशाप्रकारे चूक होऊ शकते किंवा काय. तर त्यामुळे त्या इन्स्टिट्यूटची टेस्ट सिरीज सोपी जाते. परंतु दुसऱ्या ज्या टेस्ट सिरीज आपण सॉल्व्ह करतो, त्यांची विचार करण्याची प्रोसेस ही वेगळी असते आणि ते मी एवढं एक्सप्लोर केलं नव्हतं. एक इन्स्टिट्यूट जॉइन केली आहे, त्यांचीच टेस्ट सिरीज आहे. सो थोडंफार मी तिथेच चुकले आणि आणि माझं होतं की UPSCची इंग्लिश मीडियममधून माझी प्रिपरेशन सुरू झाली होती. सो राज्यसेवेच्या वेळेसही म्हणा मी स्पेक्ट्रमच्या ज्या नोट्स होत्या त्याच वापरायचे. बाकी म्हणजे सगळ्या इंग्लिशमधून नोट्स होत्या. पण MPSCचा जो सोर्स आहे तो मोस्टली मराठीतून उपलब्ध आहे आणि मी अशी होते की मी स्विच करायला रेडी नव्हते. कारण मला असं होतं की एका ह्याच्यात मी होऊन जाईल राज्यसेवा आणि परत मला UPSC बॅक टू जायचं होतं. सो एका वर्षासाठी परत शिफ्ट करा परत. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे इंग्लिशमधून होऊन जाईल. पण मग मराठीतून मला ते प्रिपेअर सगळे विषय परत मराठीतून करायला लागले. तर 21,000 तो जो संच आहे तो मी ह्यासाठी घ्यायची टाळायचे कारण मराठीतून मला काही सॉल्व्हच करता येत नाहीत. कारण इकॉनॉमिक्सच्या काही टर्म्स असतात. पॉलिटी सगळं इंग्लिशमधून प्रिपेअर होतं. सो मला ते टॅकल करता येतील की नाही हे सगळे शब्द नवीन वाटायचे. त्यामुळे मी ते 21,000 ही घेतलं नव्हतं आणि मी नुसती नोट्स वाचून जाणार, परीक्षा देणार. तर माझं तिथे खूप मोठी चूक झाली. सर्वांना सांगू वाटतं की 21,000 ते जे पुस्तक आहेत, तर ॲक्चुअली तुमच्या हातून खूप सारे प्रश्न जातात. आयोगाचा कशा रीतीने पॅटर्न आहे, कशा रीतीने प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, त्या गोष्टींची तुम्हाला समज येऊन जाते आणि त्यामुळे ते सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणजे ही शेवटी एक चूक प्रिव्हियस झाली इयर माझी. क्वेश्चन पेपर खूप महत्वाचे आहेत. खरंच. आणि भरपूर प्रश्नोत्तरांचा सराव केला पाहिजे. म्हणजे एकच टेस्ट सिरीज जॉइन केली आहे, तर त्यावरच तुम्ही जेव्हा डिपेंड राहून चालत नाही. बऱ्याच टेस्ट सिरीज मार्केटमध्ये उपलब्ध असतात. सगळ्या तुमच्या हाताखालून गेल्या पाहिजेत आणि कारण मग कळून जातं, की ठीक आहे म्हणजे आपण कुठल्या परीक्षेत कशा रीतीने मार्क्स मिळवू शकतो. कारण आयोगाचा पेपर कसा असेल आपण नाहीच प्रेडिक्ट नाही करू प्रेडिक्ट करू शकत. शकत. त्यामुळे सगळ्या परीक्षा वगैरे दिल्या पाहिजेत. भरपूर प्रश्नोत्तरांचा सराव केला पाहिजे मला असं वाटतं. ही जी चूक आहे ती मला आत्ता रिसेंटली कळून आली. कारण कंबाईन्ड परीक्षा तसंच असतं. 1 तासाची परीक्षा असते. टायमिंगचा तो खेळ असतो. 60 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह करणं. सो त्यामुळे भरपूर डोळ्याखालून जेवढे प्रश्न जातील ते उत्तम असतं. तुमच्या नोट्स तर प्रत्येकानेच काढल्या पाहिजेत. असल्याच पाहिजेत. सर्वजणच काढतातच. पण मला वाटतं की हां, म्हणजे आता मला रिझल्ट जो मिळाला तो मी भरपूर प्रश्न सॉल्व्ह केले. एक रिव्हिजन मेंटॉरशिप प्रोग्राम वगैरे जे असतात तर त्यामुळे पेपर्स भरपूर सॉल्व्ह केले गेले माझे आणि मग त्यामुळे आता तो एक सक्सेस म्हणजे मिळालं मला यात. ओके. आता ग्रुप सी ची जाहिरात आहे. हो. आपण पाहतो की आता सगळं ते हं. तलाठी भरती 12 लाख म्हणून खर्च त्याच्याकडे आहेत. हो. पाहिलं जाते. तर यांनी आता ही जी काही परीक्षा आहे, हं. ह्या परीक्षेसाठी यांनी कसं सामोरं गेलं पाहिजेत? पहिल्यांदा तरी ज्या आयोगाचे मागील वर्षाचे पेपर आहेत ते त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजेत मला तर वाटतं. कारण सगळ्यांना वाटतं की सरळ सेवा आहे म्हणजे पॅटर्न वेगळा असेल तर असं नाहीये. एक आहे आयोगाचा म्हणजे आतापर्यंत 2 वर्षामध्ये पॅटर्न चेंज झालेला आहे. एनालिटिकल थिंकिंगवरती फोकस आहे. सगळ्यांना वाटतं की आपण फॅक्ट्स लक्षात ठेवले तर ठीक आहे. फॅक्ट्सवरती आपण निर्भर राहू शकतो. पण मला वाटतं आत्ताची जी ग्रुप बीची प्रिलिम्स झाली 14 जूनची त्यामध्ये पण खूप सारे एनालिटिकल क्वेश्चन्स आहेत. तर त्यामुळे तशा रीतीने प्रिपेअर केलं पाहिजे. जे काही बेसिक सोर्सेस आहेत, इतिहासाचे जे काही बुक्स किंवा कुठलेही आणि हां,
मॅथ्स आणि रिझनिंगचा एक खूप जणांना एक म्हणजे एक असतो म्हणजे की भीती असते त्याची आणि वाटतं की ठीक आहे तो 20 मार्काचा आहे तर बाकीच्या 80 मार्कामध्ये आपण पाडू शकतो म्हणजे मार्क्स. पण असं नाही की प्रत्येक विषयाला तेवढा जस्टिस दिला पाहिजे. कुठलाही तुमचा वीक सब्जेक्ट असू दे त्या म्हणजे त्या विषयाला तेवढं जस्टिस दिलंच पाहिजे. मॅथ्स रिझनिंग खूप जण ऑप्शनला टाकतात आणि माझ्या खूप जण मैत्रिणी अशा माहिती आहेत मला की त्यांचे बाकीचे जीएसचे सब्जेक्ट खूप चांगले आहेत. मॅथ्स कुठेतरी कमी पडल्यामुळे त्यांचे रिझल्ट जातात. तर मला असं वाटतं की दिवसभरातून ॲटलिस्ट कारण आहे 20 मार्क आहेत त्याला. त्यामुळे 2-3 तास तरी काढून त्याचा सराव एक जास्त केला पाहिजे. बाकीचे पण तुमचे जे वीक सब्जेक्ट आहेत, स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत त्यावरती फोकस करून सर्व तो अभ्यास केला पाहिजे. अगदी बरोबर. खरं तर क्वेश्चन पेपर आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे हां. तुम्हाला परीक्षा काय आहे हे सांगते. हो. आणि ते जोपर्यंत प्रत्येक अधिकारी हे सांगतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील त्याच्यावरती द्या, PYQ वरती भर द्या. पण विद्यार्थी ते करत नाही, जे तुम्ही पण करत नव्हतात. तुम्ही त्याची सुरुवात केली म्हणून येस, आज येस. हो. हे यश आहे. ही माझी खरंच चूक होती ती आणि आता ती मी म्हणजे उमजली लवकर म्हणजे देर आहे दुरुस्त आहे जसं म्हणतात, की लवकर उमजली आणि मग त्याचा आता मला रिझल्ट मिळाला. बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही पहिल्यापासूनच चूक नको करावी. मग त्यांचं पहिल्या अटेम्प्टमध्येच होऊन जाऊ शकतं. त्यामुळे परीक्षेचा तो 1 तास असतो. भीती वाटत होती कधी? हो, म्हणजे भीती तर वाटतेच कारण ठरवलं गेलं तर हा तर माझा ॲक्चुअली लास्ट अटेम्प्ट मी ठरवला होता, क्या की बात. हा लास्ट अटेम्प्ट आहे आणि ही आपल्याला आता एक्झाम ग्रॅब करायची नाहीतर बॅक टू इंजिनिअरिंग, बॅक टू प्रायव्हेट जॉब मी ठरवलं होतं. कारण एक आपण जेव्हा स्वतःला अल्टिमेटम देतो तेव्हा वाटतं की आपल्यातलं बेस्ट आपल्यातलं बाहेर येतं. जेव्हा 10वीची बोर्डाची परीक्षा होती तेव्हा एकच अटेम्प्ट असतो आपल्याला. परत आपण नाही त्या एक्झाम देत. तर हे मी मनात ठरवलं की हाही आपला एक लास्ट अटेम्प्ट आहे ठरवायचं. ह्यात आपल्याला बेस्ट करायचं आहे. तर त्यामुळे भरपूर प्रॅक्टिस केली होती. 1 तासाचं हो, भीती तर वाटत होती. पण माहिती होतं की मी करणार आहे. एक आतून कॉन्शियस माइंड असतं आपलं आणि माहिती होतं की हां, होईल. ह्या परीक्षांमध्ये आपल्याला सक्सेस मिळणार आहे. कारण तेवढी प्रॅक्टिस माझी झाली होती. बरोबर. त्यामुळे ठीक आहे. पण तो 1 तास जो असतो हां. एक्झामचा, हं. तो कसा हँडल करायचा? कारण ओके. त्यात बरेच जण घाबरतात. हो. 60 मिनिटं आणि 100 प्रश्न असतात आणि त्यात सगळेजण मॅथ्स रिझनिंगलाच तो 20 मिनिटं शेवटचे देतात. पण मला वाटतं की तुमचा जो सोपा जो सब्जेक्ट आहे तो पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करावा. की पॉलिटी कुणाला सोपं जातं कारण तर त्यांनी तो पॉलिटी घेऊन किती पहिले 30 प्रश्न तरी जे आहेत 15 मिनिटात सॉल्व्ह करायचे बघायचे. कारण काही गोष्टी आता एक प्रश्न होता 14 ऑगस्ट 1947ला कोणता वार असेल? एक बुद्धिमत्तेचाच प्रश्न होता. पण इफ यू नो की 15 ऑगस्टला शुक्रवार आहे, तर तो तुम्ही लगेच टॅकल करू शकता. तिथे तुम्हाला फॉर्म्युला लावण्याची वगैरे गरज नाहीये. तर तिथे तुम्ही तो प्रेझन्स ऑफ माइंड वापरू शकता किंवा जे तुम्हाला अवघड वाटतायत, ते तुम्ही प्रश्न तेव्हा सोडवूच नका. जे सोपे येतात पटपट तुम्हाला टॅकल करता येतात ते सॉल्व्ह करत जायचे. नंतर मला असं वाटतं मॅथ्स रिझनिंग ना काही जण 20 ते 20 प्रश्न शेवटी ठेवतात. पण मला वाटतं की 10 प्रश्न आधीच्या एका 20-30 मिनिटात जर सॉल्व्ह केले, तर एक आपली सेफ साईड होऊन जाते की 10 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि आपले फक्त 10च सॉल्व्ह करायचे राहिलेले आहेत. तर माझा तरी पॅटर्न असा होता की माझं थोडंफार इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मॅथ्स रिझनिंग आहे चांगलं. मी तर पहिलाच सॉल्व्ह करायला घ्यायचे. कारण मला जीएसवेअर पेक्षा वाटायचं की ह्यातले शुअर शॉट तरी आपल्याला 10-12 तरी येतील. तर पहिला मी तेच सॉल्व्ह करायचे. सो माझं असं की टाइम ज्याच्यात जातो तो झालेला होता माझा पार्ट. बरोबर. आणि बाकी नंतर मग मी जे सोपे वाटतात सब्जेक्ट पॉलिटी घ्यायचे. काही जण करंट अफेअर्स पण घेतात. पण माझ्यासाठी असं होतं की करंट अफेअर्स आता आयोगाचा ट्रेंड बघता करंट अफेअर्स नाहीयेत म्हणजे मला तरी नाही होत सॉल्व्ह ते. कारण किती सिम्प्लिफाईड वाचा, किती करंट राहावा तुम्ही, तरी पण नाही होत. त्यामुळे मी तो शेवटीच ठेवायचे. कारण जर आपला करंट जर आले नाहीत क्वेश्चन तर कॉन्फिडन्स लूज होतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या पूर्ण पेपरवरती पण पडू शकतो. चांगले येणारे क्वेश्चन्स आपण आपल्यावरती डाऊट घेतो की अरे हे येत नाहीये मे बी आपल्याला. तर ते पण करू करंटचा भरोसाच नाही कारण करंट कधी करंट नसतंच. 2 वर्षापूर्वीचं करंट असतं. ते डेफिनेशनच माहित नाही. 3 वर्षाचे करंट विचारत आहे आयोग. त्यामुळे आता तर करंट खरंच राहिलं नाहीये. आणि माझे ऍक्च्युली एक अजून ड्रॉबॅक असा होता की मी 2 ऑप्शन्समध्ये कायम कन्फ्युज असायचे. आणि मी असायचे की मला सांगू वाटतं की जी तुमची गट फिलिंग आहे ना, तर तो तुम्ही क्वेश्चन पटकन मार्क करून टाका. आणि मी पहिलं माइंडमध्ये जे आले ते. येस. मी असं की सेकंड आन्सर की मला का वाटतोय आता मे बी असू शकतो आणि मी त्यावर ओव्हरथिंक करत राहायचे पण नाही. येस. आणि मग ह्या वेळेस माझे खूप मार्क म्हणजे खूप वेळा गेलेत असे मार्क्स टेस्ट सिरीज घेऊन जायचा ना हेड कटेल. रे एक्झॅक्टली.
त्यामुळे जो तुम्हाला गट फिलिंग वाटतं, जो पहिला ऑप्शन आहे तो तुम्ही तोच असतो, कारण मार्क ज्यावेळेस तुमच्या मनाला मेंदून ज्यावेळेस Yes. पहिले इन्स्ट्रक्शन देतं हो तेच ते उत्तर असतं, पण आपण Correct. तेच चूक करून येतो, कन्फ्यूज होतो आणि त्याच्यानंतर आपण हा. कन्फ्यूज झालो की आपण दुसरं उत्तर टिक दुसरं करून उत्तर येतो आणि देतो. नंतर बाहेर आल्याच्या नंतर कसं, अरे यार मला हेच करायचं होतं, एक्झॅक्टली. क्वेश्चन पेपरवर आम्ही याला टिक केली, हो. गोल इथे केलंय. अजूनही ह्याच्यात- माझे असे लिटरली टेस्ट सिरीजचे एवढे पेपर्स आहेत, त्यावर मी लिहिलेले आहेत गट फिलिंग आणि अशा लिटरली माझे 5-6 सापडतील नाही. की मी जे गट फिलिंग होती माझी वेगळी आणि ते दुसरे आन्सर करून आलेले. कारण एवढ्या वर्षाचा तुमचा अभ्यास असतो, एवढ्या खालून तुम्ही पुस्तकं नोट्स तुमच्या डोळ्याखालून गेलेले असतात की तुम्हाला माहित असतं ते उत्तर आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की गो विथ युअर इन्स्टिंक्ट ओनली. टेस्ट सिरीज का दिली पाहिजे? हा टेस्ट सिरीज आता आपल्या पुण्याच्या ठीक आहे, आता मला बाकी बाहेर जे राहतात त्यांचे टेस्ट सिरीज आता तरी आहेत, पुण्यातले टेस्ट सिरीज इतर ठिकाणी पण उपलब्ध होतात, पण पुण्यात मला एक विशेष करून वाटतं की शाळांमध्ये टेस्ट सिरीज होतात. त्यामुळे जो आयोगाचा पेपर देताना आपल्याला जो एक्सपिरियन्स येतो, जो माहोल असतो, तर तसाच तो टेस्ट सिरीज वेळेस पण क्रिएट केला जातो. नॉर्मली आपण घरी सोडवतो पेपर, ती त्या लेवलची सिरियसनेस राहत नाही. आणि हे मला सांगावं असं वाटेल की 2024 साली पण मी घरातून पेपर सोडवायचे, आणायचे एका झेरॉक्स दुकानातून घरात सोडवायचे. पण मग असंच घरात एक कम्फर्ट झोन असतो आणि त्यामुळे 2 प्रश्न मे बी जास्तीचे सॉल्व्ह होऊ शकतात. तेच बाहेर जाऊन शाळांमध्ये गेल्यावरती एकतर स्टुडंट्स असतात भरपूर, आपल्याला कॉम्पिटिशन कळून जाते की एवढे सगळेजण आहेत आणि जसं आपण आयोगाचा पेपर देतो त्याचप्रमाणे टेस्ट सिरीजच्या वेळेसही एक्सपिरियन्स येतो आणि आपण त्याच्यामुळेच मला त्या 1 तासाची भीती जी म्हणता तुम्ही ती कमी Exactly. झाली होती टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. की कारण म्हणजे जेव्हा आयोगाचा दर रविवारी पेपर असतो त्याच्या आदल्या रविवारपर्यंत एक्झाम्स सुरू होत्या या, तर त्यामुळे मला असं वाटतं की द्याव्यात सगळ्यांनी टेस्ट बरोबर. सिरीज. आता तुम्ही बोललात की पुण्यातलं माहिती, बाहेरचं माहित नाही, म्हणून सांगतो की पुण्यामध्ये ज्या कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये टेस्ट सिरीज होतात तशाच टेस्ट सिरीज आता बाहेर पण होतात. इग्नाइट अकॅडमी ग्रुप बी ची जी परीक्षा झाली ओके, त्याच्यासाठी 28 जिल्ह्यांमध्ये, बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये स्कूलमध्ये परीक्षा घेतली. आणि आता ग्रुप सी साठी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 58 सेंटरवरती परीक्षा आहे. जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांसाठी ते पेपर घेतात. तेवढं रजिस्ट्रेशन झालेत आणि फ्रीमध्ये येतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ही संधी सोडली नाही पाहिजेत. याच्यासोबत विद्यार्थी टेस्ट सिरीजला, मी एक केलेली गोष्ट ऑब्झर्व केलेली, विद्यार्थी टेस्ट सिरीजला येताना 10ला पेपर असेल किंवा 11ला पेपर असेल तर डॉट 11ला येतात किंवा 5 मिनिटं उशिरा येतात. अशा वेळेस काय केलं पाहिजे? टेस्ट सिरीजला पण तुम्ही पेपरच्या टायमिंगच्या आधी गेलं पाहिजे, कसं काय? नाही, मी तर ऍक्च्युली खूप लांब राहते, म्हणजे मी हंडेवाडीला राहते, तर तिथून 40 मिनिट ऍक्च्युली लागायचे. तर तिथून मी घरातूनच ऍक्च्युली 1.5 तास लवकर निघायचे. कारण आपण टेस्ट सिरीजला हलक्यात घेतला पाहिजे. आपण जसा आयोगाचा पेपर देतो, आयोगाच्या पेपरला आपण 1 तास आधी म्हणजे हजर राहतो, लवकर हजर राहतो. टेस्ट सिरीजला तुम्ही ऍटलीस्ट अर्धा तास तरी हजर राहायला पाहिजे. कारण तिथे गेल्यावरती तुम्ही थोडंफार मेडिटेशन करू शकता. कारण बाहेरून येताना आपल्या डोक्यात 100 विचार असतात आणि त्या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या पेपरवरती पडू शकतो. त्यामुळेच अर्धा तास तरी लवकर, 20 मिनिटं तरी लवकर हजर राहावं. आणि कारण त्यावेळेस आपल्याला कळून येतं की इव्हन 5-10 मिनिटं पेपर पण पहिले लवकर येतात. त्यामुळे आपल्याला त्याच्या बोधबुद्धीमध्ये त्याच्या काही ट्रिक्स असतील, काही फॉर्म्युले असतील, ते तुम्ही लिहू शकता. किंवा तुम्हाला जे काही आर्टिकल्स असतात, म्हणजे माझी अशी मेथड असायची की मी आर्टिकल्स असायचे ते रिवाइज करायचे. काही सायन्सचे नॉमेनक्लेचर्स असायचे किंवा जॉग्राफीचे निमॉनिक्स असायचे, तर ते तिथे मी कायम त्याचं मनन करत राहायचे. सो मला असं म्हणायचं की तुम्ही लवकर येऊ शकता, लवकर यायला पाहिजे टेस्ट सिरीजला. पूर्व परीक्षेसाठी प्रत्येक जण अभ्यास करत असतो, कारण त्यासाठी खूप वेळ असतो. ज्या अभ्यासाला सुरुवात केल्यापासून तो पूर्व परीक्षेची तयारी करत असतो. मग तो कदाचित पहिली पूर्व परीक्षा फेल होतो, परत तो पूर्व परीक्षेची तयारी करतो, दुसरी फेल होतो, परत पूर्व परीक्षेची, एक उदाहरण म्हणून. पण मुख्य परीक्षेची तयारी मॅक्झिमम लोक हे पूर्व परीक्षा पास झाल्याच्या नंतर, एक तर पहिली गोष्ट पेपर झाल्याच्या नंतर त्याला कळतं की आपल्याला पेपर कसा गेलाय, मग तो ठरवतो मुख्य परीक्षा करायची की परत पूर्व परीक्षा करायची. मग फर्स्ट आन्सर की येते, मग तो परत मुख्य परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतो. परत दुसरी आन्सर की येते, त्यातले परत काही लोक परत पूर्व परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतात. काही विद्यार्थी मुख्य परीक्षा झाल्याच्या नंतर रिझल्ट आल्याच्या नंतर मुख्य परीक्षेची सुरू करतात आणि नंतर म्हणतात आम्हाला वेळच भेटला नाही, मराठी कम्प्लीटच झालं नाही, इंग्लिश कम्प्लीटच झालं नाही. काय केलं पाहिजे? मुख्य परीक्षेची तयारी कधी केली पाहिजे? मी असं म्हणेन की तुम्हाला तुमचं एक इंट्रोस्पेक्शन करावं आणि तुम्हाला कळून जाते की ही प्रिलिम आपण पास करू शकतो. त्यामुळे इंग्लिश, मराठी यासारखे जरी सब्जेक्ट्स तुम्ही जर आधी करायला सुरुवात केली तर ते खूप चांगलं राहील. इव्हन आताही 27 ऑक्टोबरला जी एक्झाम येते आहे, तर इंग्लिश किंवा मराठी ह्यातला एखादा सब्जेक्ट वगैरे आपण करूच शकतो. कारण नंतर जाऊन तेवढा वेळ नाही पुरत. आणि किंवा काही जणांचं असंही असतं की इंग्लिश मराठीच करूया, बाकीचे GS तर आपण प्रिलिमला केलेलं असतं, सो पेपर 2ला एवढा जस्टिस आपण देऊ नाही शकत आणि तेव्हा नुसते मग त्या पिरियडमध्ये इंग्लिश मराठीच करत राहतात.
तर ह्याचा ऍक्च्युली फटका थोडा मलाही पडलेला आहे. कारण जे सायन्स अँड टेक आणि RTS हे जे नवीन सब्जेक्ट्स आहेत, मी एवढा म्हणावा तसा जस्टिस नाही देऊ शकले. आणि पण मला असं वाटतं की त्यामुळेच मी सांगू इच्छिते की ह्याचा मेन्सचा अभ्यासही यात ऍटलीस्ट यापैकी एका विषयाचा तरी अभ्यास तुम्ही आधी सुरुवात केली पाहिजे. कारण जेव्हा आपण अभ्यास तयार करतो ना, तेव्हा आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की हां, आपण ही परीक्षा पास होणारच आहोत. कारण ऑलरेडी आपला एक सब्जेक्ट बॅकअपला तयार असतो आणि त्या कॉन्फिडन्सनी जेव्हा जातो तेव्हा प्रिलिम आपली पास होऊन जाते. जेव्हा राज्यसेवेचा पण 28 एप्रिलला होती, ती 1 डिसेंबरला झाली. त्या पिरियडमध्ये पण खूप टाईम होता आणि तेव्हाही मी एक HRDची बॅच केली होती. कारण मला माहित होतं की हां, एवढा आपला जर अभ्यास तयार असेल, तर आपण ही प्रिलिम्स पास करू शकतो. सो एखादा जो सब्जेक्ट आहे, जो GS3चा होता, तो मग मी ऑलरेडी तो एक कव्हर करून तेव्हा घेतला होता. आणि कारण ते आपल्याला उपयोगी पडणारच असतं. असं नाही की मेन्सला खूप अगदी वेगळे सब्जेक्ट असतात असंही नसतं. त्याचा आवाका आपल्याला त्याचा जो हेल्पफुलनेस असतो तो आपल्याला प्रिलिममध्येही आपल्याला ते हेल्पफुल राहतं. सो मला असं वाटतं की करावी आधीपासून प्रिपरेशन. कारण हा प्रश्न यासाठी होता कारण हां. हे सांगितलं जात नाही. हां. कारण वेगवेगळी मतं आहेत त्याच्यामध्ये. आधी पूर्व परीक्षा तर पास व्हा, मग हां. मुख्यचा अभ्यास करा. ओके. तुम्ही जर मुख्यचा अभ्यास करताय आणि तुम्ही पूर्व परीक्षाच पास न झाली तर काय करणार? म्हणजे अशी बरोबर. वेगवेगळी मतं असतात. त्याच्यामुळे हां. खरं तर हा प्रश्न विचारला. जर तुम्हाला एकतर संधी सगळ्यांना मिळत नाही. हं. मुख्य परीक्षा देण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. हो. पूर्व परीक्षा देण्याची संधी प्रत्येकाला मिळते. हो. पण जर ती संधी मिळाल्याच्या नंतर तुम्हाला तिचं जर सोनं करता येत नसेल, करेक्ट तर त्या आहे. संधीचा काहीच उपयोग नाही. येस. ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंट नाकारली, हं. नंतर UPSCचं प्रिपरेशन करत होतात, कोविड आलं, सगळ्या गोष्टी झाल्या. असं कधी वाटलं नाही का की अरे आपण तिकडे ते प्लेसमेंट घेतली असती आणि कुठेतरी जॉब केला असता बरं झालं असतं? नाही, असं ऍक्च्युली मला खूप वाटतं आणि ह्याचं श्रेय मी थोड्या माझ्या मैत्रिणींना पण देईन. कारण ही फेज स्पर्धा परीक्षा खूप अनसर्टन फील्ड आहे आणि जेव्हा तुमचे निकाल एक मार्काने जातात तेव्हा लिटरली वाटतं की का आपण एका मायाजाळामध्ये फसलो गेलो. आणि हे लूपहोल असतं आणि कधी कधी म्हणतात पण सरळ की पंचवार्षिक योजना एक बनून जाते जेव्हा आपण याच्यात येतो. आणि कारण ही एक्झाम कळायला, ह्याचा एक्झामचा आवाका कळायला खूप वेळ लागतो. तर तेव्हा दरवेळेस मला वाटायचं की माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यात खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेस्ड आहेत, त्यांचे मी कायम अनुभव ऐकत असते. तर खूप छान वाटतं. मग जेव्हा मी मैत्रिणीशी शेअर करते की मी पण जॉब करू का, आता ही फील्ड सोडू का, तर त्या मला खूप छान पॉझिटिव्ह एक होप देतात की तू तुझ्या जे एम आहे त्या तुझ्या पाथवर आहेस. तू तुझं कधी ना कधी तुला सक्सेस मिळणारच आहे. आम्ही इथे आहोत, आता जॉब करते. प्रत्येकानं त्यांचे करिअर्समध्ये अप्स अँड डाऊन येत राहतात. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे जे माझ्या IT मध्ये काही फ्रेंड्स आहेत तेही त्यांचे ले ऑफ्स होत आहेत. त्यांना कंपन्यासारख्या स्विच करायला लागत आहेत. सो त्यांचे हर्डल्स त्यांच्या फील्डमध्ये आहेतच. त्यामुळे तू तुझ्या ज्या पाथ तो निवडलेला आहेस, लहानपणापासून तुझं जे अँबिशन आहे ते तू सिक्युअर करतेयस. सो त्यामुळे त्या मला सांगायचे की तू ह्या पाथवरच राहा, या फील्डमध्ये परत स्विच करण्याची नाही गरज आहे. तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी सांगायच्या, त्यामुळे एक होप यायची की हां ठीक आहे, मी आहे, होईलच. आणि कधी ना कधी तरी आपल्याला अधिकारी बनायचंय तर मग ते होईलच. त्यामुळे प्रायव्हेटकडे होतं मध्ये मी डॅबलिकल माइंडमध्ये होतेच की मी स्विच करणार होते. पण हा माझा लास्ट अटेम्प्ट मी ठरवला होता आणि कारण जेव्हा ठरवतो तेव्हा मग 100% दिला आता एक्झामला आणि सक्सेस मिळालं त्या एक्झॅक्टली. गोष्टीचं. तुम्ही जसं सांगितलं की 10वीची परीक्षा आपण एकदाच देतो. हो. आपल्या Yes. मेंदूला माहित असतं की ही परीक्षा एकदाच आहे, हे एकदाच आपल्याला आहे. पास व्हायचंय. करेक्ट. आणि ज्या वेळेस तुम्हाला स्पर्धा परीक्षेत माहिती आहे की आत्ताची नाही तर पुढची आहे, अजून पुढच्या वर्षी देऊ शकतात, Yes, तुम्ही yes. ठरवलं की ही माझी शेवटची परीक्षा आहे, त्याच पद्धतीने तुम्ही त्या दिशेने वाटचाल केली, म्हणून Yes. आजचं हे यश. यश. पण ज्यावेळेस तुम्हाला संधी असतात हां. त्यावेळेस तुम्ही पुढच्या संधीचं सोनं करू असा विचार करत हो. असता. आणि होतं असं 2022-23ला पण ह्या फील्डमध्ये आले तर माझं अगदी म्हणजे लहान वय होतं आणि इथं मी जेव्हा बघायचे विद्यार्थी वगैरे तर थोडेफार सिनियर्स वगैरे असायचे. मग मला असायचं की हा माझ्याकडे आहे, थोडं एक लीजर आहे की मी करू शकते. पण तेव्हाच जर ठरवलं असतं तर मे बी हे सक्सेस थोडं लवकर मिळालं असतं. पण म्हणतात ना की MPSCचा वेळ लागायला खरंच मला थोडा वेळ घेतला. पण ठीक आहे आता. देर आहे दुरुस्त आहे. हां. म्हणजे तुम्हाला जे समजलं येस. ते अजूनही बऱ्याच लोकांना समजलेलं नाही, हो. म्हणून 5-7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष ते एकाच जागेवर आहेत. अर्थात वेगवेगळे फॅक्टर्स असतात. हां, सो प्रत्येकाचे कुठंतरी factors असतात. आपण चुकतोय कुठं हे पाहणं गरजेचं आहे. आपण किती अभ्यास करतोय हे महत्वाचं नसतं एका स्टेजला. Correct. आपण नक्की चुकतोय काय हो. हे पाहणं खूप गरजेचं असतं. ह्या प्रवासामध्ये म्हणजे फक्त तुमच्याच नाही, ओव्हरऑल ज्यांना यश मिळतं किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, याच्यात कुटुंबाचं किती महत्व असतं किंवा कुटुंबाचं सहकार्य किती महत्वाचं असतं?
मला तर वाटतं 100% कुटुंबावरतीच आहे. कारण ह्यामध्ये मी जेव्हा प्लेसमेंट घेतली नाही, तेव्हाही मला कुटुंबाने खूप सपोर्ट केला, की ठीक आहे. कारण त्यांचंही शेवटी ते म्हणजे एम होतं, की स्वप्न होतं, की आमची मुलगी अधिकारीच बनणार आहे. मुलींबाबतीतही असं होतं, की एक एज फॅक्टर येऊन जातो, की ह्या-ह्या वर्षी तुमचं लग्न झालं पाहिजे, त्याच्या आधी तुम्ही पोस्ट घ्या वगैरे. तर मला असं वाटतं, की कुटुंबाचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. माझ्या आई-बाबांचा खूप ह्या बाबतीत सपोर्ट होता. इव्हन आईची आता माझी जेव्हा सांगितलं तर जेव्हा रिझल्ट लागला म्हणजे प्रिलिम पास झाल्यावरतीच एन्जिओप्लास्टी झाली. अच्छा. सो थोडंफार मेडिकल इमर्जन्सी घरी होती. पण माझं असं झालं, की आई लगेच त्यातून क्युअर झाली. बिकॉज तिला असं होतं, की मला अभ्यासाला तो वेळ मिळाला पाहिजे. कारण बाकीच्या हाऊस कोर्स जे असतात त्यात तिचा वेळ जायला नको. सो ती लगेच तेवढ्या वेळेनी म्हणजे 100% रित्या क्युअर झाली आणि मला मग अभ्यासाला वेळ देता आला आणि बाबांचा तर सपोर्ट पहिल्यापासून आहे. आणि त्यांनी जर मोटिव्हेशन केलं नसतं, त्यांचा जो एक जर पुश नसता, तर मी आज इथपर्यंत नसते. सो घरातून सपोर्ट मिळणं खूप महत्त्वाचं असतं. कारण इतक्या वेळेला डाउनफॉल्स येतात, इतक्या वेळेला वाटतं कारण माझ्या बाबतीत तर असं झालं, की सगळ्या माझ्या मैत्रिणी आय-टी फील्डमध्ये आहेत आणि ह्या एम-पी-एस-सी क्षेत्रात माझ्या खूप कमी मैत्रिणी आहेत. त्यामुळे कितीतरी वेळा लोनलीनेस एक फील होतो आणि अशा वेळेस वाटतं, की आपण का या चक्रव्यूहमध्ये अडकलोय. तेव्हा आई-बाबा तुमचे एक बेस्ट फ्रेंड असले, त्यांच्यापुढे तुम्ही मन मोकळं करू शकता. तुम्हाला जर त्यांचा सपोर्ट असेल, तर तुम्ही तेवढ्या खमक्यारीत्या ती एक्झाम पास करू शकता. त्यामुळे मला असं वाटतं, की कुटुंबाचा सपोर्ट तर खूप जास्त महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. कुटुंबाचं खूप गोष्टी मॅटर करतात. हो. कुटुंब तुम्हाला कशा पद्धतीने साथ देते हं. आणि जर कुटुंब साथ देत असेल तर विद्यार्थ्यांनी पण तशा पद्धतीने रिॲक्ट होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. नाहीतर कुटुंब साथ देत आणि तुम्ही इकडे टाईमपास करताय. हां. त्याला त्याला काही अर्थ अर्थ नाही. तुम्ही आता एक चक्रव्यूह शब्द वापरला. हं. खरंच एम-पी-एस-सी हे खूप मोठं चक्रव्यूह आहे. ते येणं खूप सोपं आहे, पण याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. पण आता जे काही नवीन विद्यार्थी या क्षेत्रात हां. येत आहेत, या चक्रव्यूहात येत आहेत ते. हो. तर या चक्रव्यूहात उतरण्यापूर्वी हां. त्यांनी कुठल्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने या क्षेत्रात एंट्री केली पाहिजे? काय सांगाल या नवीन विद्यार्थ्यांना? त्यांचं तर एक तर आहे, की सोशल मीडिया थोडाफार कट ऑफ केला पाहिजे. माझी ही चूक आहे. सोशल मीडिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत, ते अगदी टोटली तुम्ही ऑफ केले पाहिजेत. सेकंड थिंग जे आपले सोशल स्टडीज असतात त्याची तुम्हाला आवड पाहिजे. इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, ह्या जर विषयांची आवड असेल, तर तुम्ही तो अभ्यास कॅरी ऑन करू शकता. जर एखादा सब्जेक्ट बोरिंग वाटला कारण प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला तेवढं जस्टिस द्यायचं आहे. तर मला असं वाटतं, की त्या विषयांची तुम्हाला आवड पाहिजे. मग तुम्ही आणि 100% डेडिकेशन एक खूप इम्पॉर्टंट आहे. 12-12 तास असं म्हणणार नाही 12-12 तास, पण ॲट 8 ते 10 तास एक प्रॉडक्टिव्ह स्टडी करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. कारण ओके 4-5 तास अभ्यास करू, परत बाकीच्या गोष्टी करू, तर ही एक्झाम मग नाही क्रॅक होऊ शकत. तुम्हाला तेवढा एक 7 ते 8 तास प्रॉडक्टिव्ह स्टडी केलाच पाहिजे. आणि मी असं म्हणेन, की घरात राहण्यापेक्षा थोडंफार लायब्ररी वगैरे लावली तर कसं एक तो अ, आपल्याला एक्सपिरियन्स येतो, की कोणी कसा अभ्यास करतायत. ग्रुप डिस्कशन्स सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. मला हे कळालं मी पण आत्ता कुठे ग्रुप डिस्कशन्स वगैरे करत आहे. कारण करंट अफेअर्स म्हणा किंवा ह्या सगळ्याचे डिस्कशन्स तुम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन्स होतात, तेव्हाच ते सोपं पडतं असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे आणि हां, तुमचं फ्रेंड सर्कल वगैरे पण ह्या फील्डमध्ये असेल तर अजून जास्त चांगली गोष्ट आहे. अच्छा. असं. ज्यावेळेस नवीन विद्यार्थी येतो, हां. आल्या क्लास लावलाच पाहिजे का? आल्या क्लास लावायची मला नाही वाटत की गरज आहे. पण मला असं वाटतं की मेंटॉर गरजेचा आहे. कारण ऑनलाईनवरती आता YouTube म्हणा किंवा इव्हन साधं ए-बी-सीमध्ये गेलं तरी इतके सारे सोर्सेस अवेलेबल आहेत आणि आपल्याला काही कळत नाही की कुठलं पुस्तक कशा रीतीने वाचायचं, काही कळत नाही. सो त्यामुळे एक मेंटॉर जरी असेल, जो तुम्हाला खूप चांगला गाईड करेल, ते कुठल्याही रूपात टीचर्स असेल किंवा ज्याने एखादी एक्झाम क्रॅक केलेली आहे, तर त्यालाही तुम्ही तुमचा मेंटॉर मानू शकता आणि जो तुम्हाला छान वेनी गाईड करू शकेल. कारण आर-टी-आर-टी-एस होतं जसं मी म्हटलं 3 क्वेशन्सच येतात. पण आपण त्यासाठी पूर्ण वाचायची गरज नाही. कुठल्या मथळ्यावरती काय प्रश्न असेल, हे जर तुम्हाला एखाद्याने गाईड केलं, तर अजून जास्त त्याचा चांगला अभ्यास होऊ शकतो असं मला वाटतं. एक्झॅक्टली. तर त्यामुळे हां, म्हणजे पण ठीक आहे क्लास लावलं तर उत्तमच गोष्ट आहे. पण आणि इव्हन असं वाटतं की एम-पी-एस-सीमध्ये आपल्या बरेच स्टुडंट फ्रेंडली क्लासेस आहेत. अगदी इकॉनॉमिक क्लासेस आहेत. तर तुम्ही लावले तरी चालेल, पण सेल्फ स्टडी तेवढा इम्पॉर्टंट आहे. अगदीच क्लासवर निर्भर राहतो आपण तर असं पण नाही. सेल्फ स्टडी तेवढाच गरजेचा आहे. डिपेंड करतं, की कुठल्या हां. टप्प्यावरती तुम्हाला कशाची गरज आहे गरज त्यानुसार. आहे त्यानुसार. अगदी करेक्ट. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज तुमच्या पालकांनी किंवा तुमच्या बाबांनी हां. लहानपणापासून तुम्हाला साथ दिली. वेगवेगळ्या हो. परीक्षांमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला साथ दिली. आज बऱ्याच पालकांचं स्वप्न असतं, की
माझ्या मुलाला पण कलेक्टर बनवायचं आहे किंवा माझ्या मुलाला IPS बनवायचं आहे. काहीतरी हो. प्रत्येकाचं स्वप्न असतं लहानपणापासून. हम्म. पण ऍक्च्युली त्यांनाही माहित नसतं की ते बनवायचं कसं. जे तुमच्या बाबांना माहित होतं. हा. तुम्हाला प्रत्येक वेळेस त्या त्या टप्प्यांमध्ये त्यांनी त्या परीक्षा द्यायला भाग पाडले भाग किंवा द्यायला हम्म. लावल्या. काय सांगाल ह्या पालकांना की आत्तापासून ज्याला शक्य आहे किंवा ज्याचं स्वप्न आहे किंवा माझा पाल्य हा लहानपणापासूनच त्यांनी तयारी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने त्यांची वागणूक असली पाहिजे? पहिला तर आपण शाळांच्या एक्झाम मध्ये तर आपण स्कोअर करतच राहतो आणि 10वी पर्यंत असं असतं की फक्त मुलं शाळेमध्ये ज्या एक्झाम्स होतात त्यावरतीच फोकस असतो. पण पालकांना मी सांगू इच्छिते की आता तरी ऑनलाईन खूप साऱ्या सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत. तर भूगोल प्रज्ञाशोध, इतिहास प्रज्ञाशोध अशा विविध परीक्षा आता अवेलेबल आहेत आणि टीमवीच्या पण मी लहानपणापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याही मी एक्झाम्स देत होते. त्यामुळे इंग्लिश, मराठी, संस्कृत यासारखे भाषा विषय जे आहेत ते माझे थोडेफार चांगले प्रिपेअर झाले होते. तर पालकांना असं सांगू इच्छिते की ह्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुमच्या पाल्यांना त्या एक्झाम्स द्यायला लावा. कारण त्यामुळे कॉन्फिडन्स येतो आणि वेगवेगळ्या एक्झाम्स स्टुडंट्सना द्यायला सांगा. हां, एवढं सांगू शकते. ठीक आहे मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुमची मी फाईल पाहत होतो, खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुमचे जे काही छंद असतील किंवा जी तुमची आवड असेल, याचा काही फायदा होतो का? हां, कारण आपण अभ्यास 24-24 तास तर आपण नाही करू शकत. एक माइंडला पण एक रिलॅक्स्ड माइंड ही गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण रिलॅक्स माइंड करतो तेव्हाच परत पुढचे जे 8-9 तास अभ्यास असतो तो तेवढा प्रोडक्टिव्हली होतो. सो दररोज सकाळी माझं एक असं असायचं की वर्डल जे न्यूयॉर्क टाइम्सचं आहे, हार्डवर्ड किंवा वॅफल म्हणून असे सुडोकू यासारखे मी सॉल्व्ह करायचे म्हणजे कारण त्यामुळे एक डोक्याला चालना मिळते आणि मग तिथून परत मी अभ्यासाला सुरुवात करायचे. किंवा थोडाफार एक तुम्हाला वेळ मिळाला, एक बोर्डम जर असेल की अभ्यास करून थोडंफार रिलॅक्स माइंडसेट असेल, तेव्हाही सनसेट टीव्हीचे काही क्विझेस वगैरे असतात, तेही तुम्ही बघू शकता किंवा अरे पता है म्हणून एक YouTube चॅनल आहे. त्यांचे क्विझेस तिथे असतात. तुमचं जनरल नॉलेज वाढायला मदत होते आणि कुठे ना कुठेतरी त्या प्रश्नाचं रिफ्लेक्शन येत असतं. म्हणजे मला तरी हे अगदीच खूप जाणवलेलं आहे. जेव्हा आता कॉपची एक इंटरव्ह्यू होता, कॉपची एक परिषद होती दुबईला वगैरे, तर तो एक क्विझमध्येच मला तो एक क्वेश्चन आला होता. सो त्याचे रिफ्लेक्शन्स पडत राहतात. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या क्विझेस वगैरे ज्या आहेत YouTubeवरती, तर त्याही आपण सोशल मीडियाचा तसाही वापर करू शकतो. अगदी बरोबर. त्यावेळी मी तसं केलं होतं. वास्तव कट्ट्याचे इंटरव्ह्यू कधी पाहत होता? एवढे नाही, पण आता मी बघितले होते. 2-3 बघितले होते. प्रोडक्टिव्ह वाटत होते का? हो. जसं तुम्ही प्रोडक्टिव्ह अभ्यास सांगितला. तशा वेळी होतं. मला वाटलं मी खूप एवढे काही ठीक नाही केला परफॉर्म, त्यामुळे तुम्ही विचारलं. अच्छा हां. मी UPSCचे जे असतात ना इंटरव्ह्यू वगैरे ते असे बघत होते. पण ॲक्चुअली इंटरव्ह्यू प्रोसेसपर्यंत मी अजून गेले नव्हते. थोडेफार मी क्विझेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी बघायचे. ओके. प्रोडक्टिव्ह तुम्ही मगाशी एक शब्द वापरला होता. हां. प्रोडक्टिव्ह अभ्यास 7-8 तास. हां. हा 7-8 तास प्रोडक्टिव्ह अभ्यास, हं. याच्यासाठी विद्यार्थी सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसतात. ही प्रोडक्टिव्ह अभ्यासाची कन्सेप्ट कशी समजून सांगाल? नाही, मी तर सांगितलं की घरातून ॲक्चुअली लायब्ररीला यायचे. सो माझा तरी 8 वगैरे वाजायचे. तिथून एक 8 ते 11चा माझा टाईम स्लॉट असायचा. त्या 11 ते 11:30 एक लीजर टाईम मी घ्यायचे. कारण जर आपण सलग अभ्यास केला तर तो प्रोडक्टिव्ह नाही होत. तेवढी जी आपली एनर्जी असते ती राहत नाही. त्यामुळे मध्ये-मध्ये एक पोमोडारो एक प्रोसेस आहे, ती पण मी फॉलो करायचे. म्हणजे तुम्ही म्हणजे एक 40-40 मिनिटाच्या स्लॉट्सने मी अभ्यास करायचे. मग त्यानंतर परत एक 10 मिनिटाचा गॅप घ्यायचे. मग 10 मिनिटाच्या गॅपमध्ये परत कधी-कधी मॅथ्स सॉल्व्ह करायचे किंवा सपोज मी आता जसे वर्डल्स वगैरे आहेत ते सॉल्व्ह करायचे. परत मग 40 मिनिटाचा एक टाईम स्लॉट असायचा. तर असं वाटतं की 7 ते 11 असं सलग तर अभ्यास होऊ नाही शकत. माझं तर 8 वाजता मी यायचे, 6 वाजता मी घरी जायचे. तिथून परत एक्सरसाइजेस वगैरे असायचे आणि परत रात्रीचे एक 9 ते 11चा हा जो टाईम स्लॉट होता, त्यामध्ये जे दिवसभरात झालेलं आहे त्याचं परत रिव्हिजन करणं हे असायचं आणि किंवा काही तुमचं जे आवडते सब्जेक्ट्स असतील, ज्यामुळे तुम्हाला झोप नाही येणार, असं मी तरी असे फॉलो करायचे किंवा प्रश्न भरपूर सॉल्व्ह करायचे. तर अशा पद्धतीने मी अभ्यास करायचे. सलग तरी अभ्यास असं मी तरी लायब्ररीत बसून सलग हा मेन्स वेळेस माझा झाला होता. प्रिलिम्स वेळेस मी हेच शेड्यूल फॉलो करायचे. नक्कीच. खरं तर तुमचं एकतर लहानपणापासूनच हां. स्पर्धा परीक्षेची आवड होती. त्यात येस. COEP, त्यात नवोदय. नवोदयलाच होता ना नाही, तुम्ही? नवोदय नाही. COEP नवोदय नाही. अच्छा. ज्ञानप्रबोधिनीला फक्त 20 दिवसाचा कोर्स करायला ओके. आले होते. हां, पण COEP म्हटलं की ते MPSC, UPSCचे रिझल्ट असतातच. पण या हो. सगळ्या गोष्टींमधून आज तुम्हाला STI हे पद मिळाले आणि मला तरी नाही वाटत की तुम्ही थांबताल. नाही. नक्कीच तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नक्की थँक यू.
UPSC मधून पोस्ट घेऊन पुन्हा एकदा वास्तव कट्ट्यावरती Yes, याल yes, ही अपेक्षा. नक्की नक्की. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांना खरं तर त्यांची दिशा, अभ्यासाची दिशा तुम्ही सांगितली कशा पद्धतीने असली पाहिजे. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू Yes, thank you. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू.